शिवनेरी किल्ला ही एका सिंहाची कहाणी आहे. ही एका सिंहाची कहाणी आहे. 400 वर्षांपूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेला बाळ म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गरिबी कावा यासारख्या कुटक्षेत्रांचा कळस म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा काठ म्हणजे शिवबा, सौच्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचा माप म्हणजे शिवबा. दुश्मनांच्या काळजात ही पवित्र स्थान मिळवणारे किमयागार म्हणजे शिवबा. किमयागार म्हणजे शिवबा. तलवार तर प्रत्येकाच्याच मगटात होती. तलवार तर प्रत्येकाच्याच मगटात होती. पण स्वराज्य स्थापन करण्याची छाप फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्या रक्तात होती. फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्या रक्तात होती. मित्रांनो, शिवाजी हा तीन-अक्षरी शब्द नव्हे, तर तो एक मंत्र आहे. त्या मंत्राला उच्चारताच अंगाला रक्त सरसरायला लागतं आणि एकीकडे ऊर्जेचा प्रवाह तयार होतो. मित्रांनो, महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हिंदवी स्वराज्य स्थापन करताना महाराजांकडे सैनिक नव्हते, शस्त्र पुरवठाही नव्हता. यातून सुरुवात शून्यातूनच झाली. महाराजांनी सैनिक होण्याकरता स्वराज्यावर प्रेम करणारी माणसं जमा केले, त्यांच्या हातात शस्त्र दिले आणि त्यातूनच स्वराज्य स्थापन झाले. महाराजांचा वारसा सांगणारे आपण, स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारे आपण, स्वतःच्या जन्मकुंडाला घेऊन फिरतो. आला अभ्यास की करतो आत्महत्या आणि तर लावतो बाटली तोंडाला. आला अभ्यास की करतो आत्महत्या आणि तर लावतो बाटली तोंडाला. आले शिवजयंती की घालतो वाद, करतो भांडण त्यांच्याच जन्मतारखेवर. म्हणजे आपण काय दर्श घेतो महाराजांचा. महाराजांनी अनेक गड किल्ले जिंकले, पण कधीच कोणत्याच गडाला स्वतःचं नाव दिलं नाही. महाराजांनी अनेक योजना राबवल्या, पण कधीच पंचांग पाहिले नाही. महाराजांना अनेक संकटे आली, पण महाराजांनी कधीच आत्महत्याचा विचार देखील केला नाही. आज जर या महाराष्ट्रात मानव जर जनावरांसारखे वागत असतील तर ही खूप मोठी शोकांतिका आहे. आज सरकारला निर्भया पथकाची नेमणूक करण्याची गरज पडली, कारण अजूनही स्त्रियांवर ही अत्याचार अजूनही थांबले नाही. परस्त्री माते समान मानणाऱ्या स्त्रियांवर माझ्या राज्याच्या राज्यात स्त्रियांवरही अत्याचार करणाऱ्याचे हात, पाय, गर्दन कलम करण्याचा आदेश माझ्या राज्याच्या राज्यात होता. माझ्या राज्याच्या राज्यात स्त्रियांना 50% आरक्षण नव्हते, तर 100% संरक्षण होते. सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है. सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है. जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है. जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है. नव्हते आमदार, नव्हते खासदार, तरी सुखी होता माझा महाराष्ट्र, कारण राज्य होते शिवाजी महाराजांचे. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र. अतिशय